मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉब आणि बिझनेस यांची कंपॅरिझन थोडीशी पाहणार आहोत. या स्लाईडचा किंवा या ट्रेनिंगचा उद्देश केवळ एवढाच आहे की बऱ्याचदा आपण जॉब करावा की बिझनेस करावा या कन्फ्युजनमध्ये असतो आणि प्रत्येकाला विचारलं की तुमची स्वप्न जी काय आहेत तर ती जॉबमधून पूर्ण होतील की बिझनेसमधून, किंवा जॉबमधून जास्त पैसे मिळवता येतात की बिझनेसमधून. तर साहजिकच प्रत्येकाचं उत्तर हे असतं की बिझनेसमधून. मग हे सगळं असूनसुद्धा बिझनेस करण्यासाठी का आपण धजावत नाही, तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं जाणून घेणार आहोत की नोकरी आणि व्यवसाय याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे. जर पाहायला गेलं तर दोन्हीचे फायदे तोटे आहेत. म्हणजे नाही का, जॉबचे नोकरीचे भरपूर सारे फायदे आहेत, भरपूर सारे तोटे आहेत. बिझनेसचे सुद्धा खूप फायदे आहेत, त्याचप्रमाणे तोटेसुद्धा आहेत. मुद्दा हा आहे की आपल्याला जे काही करायचं आहे किंवा आपली जी काही स्वप्न आहेत तर ती आपली स्वप्न जॉबमधून पूर्ण होतील की बिझनेसमधून. आपल्याला आपल्या कॅपॅसिटीवर, आपल्या लिमिटेशन्सवर मर्यादा माहिती आहेत का आपल्या, हे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये. जॉब व्हर्सेस बिझनेस. आता प्रत्येकाची स्वप्न मोठी आहेत. म्हणजे जन्मताच आपण स्वप्न पाहायला सुरुवात करत असतो. प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये घर, गाडी, बंगला, बँक बॅलन्स, फॉरेन ट्रिप्स किंवा आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी करून दाखवणं, फॅमिलीसाठी काहीतरी करणं, हे प्रत्येकाची स्वप्न असतात. ते स्वप्न पाहण्यामध्ये चुकीचं काय आहे असं मला वाटत नाही. मेन मुद्दा हा आहे की हे जे काही सगळी स्वप्न आहेत तर ती नोकरीमधून किंवा एका नोकरीच्या पगारातून पूर्ण होणार आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. असं म्हटलं जातं मित्रांनो की नोकरी करणाऱ्याला तेवढाच पगार दिला जातो की जेणेकरून तो सोडून जाणार नाही, आणि नोकरी करणारासुद्धा तेवढंच काम करतो की जेणेकरून त्याला नोकरीवरून कमी केलं जाणार नाही. तर मित्रांनो, जॉबच्या जागी जॉब आहे, बिझनेसच्या जागी बिझनेस आहे. जॉब कदाचित सुरक्षितता वाटू शकते, सिक्युरिटी वाटू शकते, पण खरं तर एका लिमिटेशन्समध्ये, कारण आपण त्या ठराविक वेळेसाठी बांधले गेलेलो असतो. जे काही कामाचं स्वरूप असेल, 8 तास, 10 तास, 12 तास, तर तो वेळ त्या कंपनीसाठी किंवा त्या कामासाठी आपण दिलेला असतो. त्या कामामध्ये, त्या वेळेमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. नोकरीच्या काय मर्यादा आहेत, तर नोकरीच्या मर्यादा सिम्पलमध्ये बघा. जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही रिलेट करू शकत असाल की 8 ते 10 तास काम केल्यानंतरसुद्धा महिन्याच्या शेवटी पगार मिळतो, आणि 90 ते 95% नाही, 99% सॅलरी जे लोक असतात, नोकरी करणारे जे लोक असतात, तर ते आतुरतेने वाट बघत असतात पेमेंटची. दुसरी गोष्ट, कितीही काम केलं तरी ॲप्रिसिएशन ज्याला आपण म्हणतो किंवा प्रशंसा, तर ती फार कमी प्रमाणामध्ये मिळते. जर तुम्हाला सुट्टी वगैरे घ्यायची असेल तर ॲप्लिकेशन देणं किंवा बॉसने जर सुट्टी अप्रूव्ह केली तरच मग सुट्टी घेता येते. तुम्ही तुमच्या मनाचे मालक राहत नाही. असं विदाऊट इन्फॉर्म करता, न सांगता तुम्ही 8-10 दिवस असं फिरायला वगैरे नाही जाऊ शकत, किंवा इवन तुमचं काही काम असेल तरी तुम्ही विदाऊट इंटिमेशन नाही एवढी सुट्टी घेऊ शकत. वेळेचं स्वातंत्र्य मिळत नाही. प्रमोशन आणि वाढ ही बॉसच्या हातामध्ये असते. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही किती काम करताय, किती मेहनतीने काम करताय किंवा किती कष्टाने काम करताय, याहीपेक्षा तुम्हाला ऑफिस पॉलिटिक्स किती चांगल्या पद्धतीने करता येतं. बॉसच्या आजूबाजूला असणं जर तुमच्याकडून जमत असेल तर कदाचित प्रमोशन आणि वाढ ही बॉसच्या मर्जीनुसार होत असल्यामुळे तुम्हाला पटकन प्रमोशन आणि वाढ होते. ही मर्यादा असते. त्यासोबत EMI, घर खर्च, जबाबदाऱ्या, यामुळे मिळालेल्या पगारामधून, मिळालेल्या सॅलरीमधून कसं ॲडजस्ट करता येईल याच्यावरतीच कायम विचार केला जातो. त्यामुळे बऱ्याचदा नोकरी जरी सुरक्षित वाटत असेल, गरजा भागवण्याचं काम नोकरी करते, परंतु जर तुमची काही गरजेच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा जर गरज एखादी आली किंवा
जर काही एक्स्ट्रा स्वप्न वगैरे जर असेल तुम्हाला तुमचं, तर ते जॉबमधून पूर्ण करणं थोडंसं मुश्किल जातं आणि मग त्या ठिकाणी आपण बिझनेसचा पर्याय पाहतो. कारण जसं मी आधीच तुम्हाला विचारलं की जर मी तुम्हाला प्रश्न केला की जॉबमधून जास्त पैसे कमवता येतात की बिझनेसमधून, साहजिकच 10पैकी 10 लोकांचं उत्तर असणार बिझनेसमधून जास्त पैसा कमवला जातो. का? कारण त्या ठिकाणी अनलिमिटेड पॉसिबिलिटीज आहेत आणि जॉबचा विचार केला तर लिमिटेड पॉसिबिलिटी आहेत. बिझनेसमध्ये आपण आपल्या वेळेनुसार, आपण आपल्या वेळेवर आणि आपल्या मेहनतीवर काम करतो. या ठिकाणी जर तुमचा बिझनेस असेल तर तुमच्या बिझनेसचे निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हीच घेत असता. या ठिकाणी तुम्ही जेवढं काम करणार, जितका वेळ जास्त काम करणार, तर तितका वेळ तुम्ही तुमच्या बिझनेसलाच देत असता. तुम्ही तुमच्या बॉससाठी किंवा कंपनीसाठी काम करत नाही आणि त्यामुळे उत्पन्नाला मर्यादा नसते. डिसिजन मेकिंग तुमची असल्यामुळे बऱ्याचदा त्या निर्णयामधून मिळणारे जे काही आउटपुट आहे तर त्याला पूर्णपणे 100% जबाबदार तुम्हीच असता. आणि त्यामुळे प्रत्येकजण जो श्रीमंत झालेला व्यक्ती जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामधील सर्वच्या सर्व व्यक्ती बिझनेस करूनच श्रीमंत झालेल्या आहेत. नोकरी विरुद्ध बिझनेस अशी जर तुलना करायचा विचार केला आपण, तर नोकरीमधून आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो, फक्त गरजा भागवू शकतो आणि ग्रोथ, प्रगतीसुद्धा. बिझनेसमध्ये प्रमोशन व्हायला किती वेळ लागतो विचार करा ना तुम्ही. आणि प्रमोशन जरी झालं तरी इन्क्रीमेंट जरी झाली, पेमेंटमध्ये इन्क्रीमेंट होऊ द्या किंवा प्रमोशन, तरी मग खूप म्हणजे कामाच्या स्वरूपात किंवा मेहनतीच्या स्वरूपामध्ये इन्क्रीमेंट किंवा प्रमोशन होत नाही खूपदा. या उलट बिझनेसमध्ये आपण ग्रोथ करत असतो. नोकरीमध्ये जसं मी सांगितलं बॉससाठी, कंपनीसाठी तुम्ही काम करता, पण बिझनेसमध्ये स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी काम करता. आणि त्यामुळे जर तुमची स्वप्न मोठी असतील, मोठी स्वप्न बघितली असतील, तर ती तुम्ही पूर्ण करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे बिझनेस. जॉबमधून तो पॉसिबल होत नाही पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये. मग या ठिकाणी तुम्हाला आजच निर्णय घ्यायचा आहे. निर्णय या गोष्टीचा घ्यायचा आहे की जर तुम्ही आत्ता सध्या जॉब करत असाल किंवा इतर काही करत असाल आणि बिझनेस जर चालू करत नसाल, तर तुम्ही हे शोधायचा प्रयत्न करा की बिझनेस करता येईल का, तुम्ही बिझनेस करू शकत असाल का, करता का, तुमची करायची इच्छा आहे का. कारण जर तुमची स्वप्न असतील तर ती पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बिझनेस तुम्ही स्टार्ट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही जॉब करत असाल तर 8 तास 10 तास किंवा 12 तासाचा जॉब नंतर 1-2 तास 3 तास जो काही वेळ मिळतो, तर त्या वेळामध्ये तुम्ही असं काही शोधायला सुरुवात केली का की जेणेकरून एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम, एक अतिरिक्त इन्कमचा सोर्स येऊ शकेल. जर नसेल केली तर तुम्ही ती करणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. एक तर नोकरी करून मिळालेल्या पगारावरती कॉम्प्रमाइज करत राहणं, तडजोड करत राहणं, किंवा मग बिझनेस सुरू करून स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करणं, एक एक्स्ट्रा इन्कमचा डिसिजन घेणं. आपण तो निर्णय तुमच्याच हातामध्ये आहे. कारण तुम्ही आज घेतलेला निर्णय हे तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य घडवणार आहे. तर मित्रांनो, निर्णय आत्ताच घ्या. कारण जर तुम्ही तुमच्या वेळेचा विचार केला तर तुमच्याकडे कालसुद्धा वेळ नव्हता, येणाऱ्या उद्यामध्ये सुद्धा वेळ नसेल आणि आजसुद्धा वेळ नाही आहे तुम्हाला. आणि असंच जर चालत राहिलं तर तुम्हाला एक्स्ट्रा इतर काहीतरी करण्याची आवश्यकता आहे की जे काही सध्या तुम्ही काम करत आहात त्यामधून जर तुम्हाला अपेक्षित इन्कम मिळत नसेल किंवा त्यामधून येणाऱ्या अपेक्षित इन्कमनुसार जर तुमची स्वप्न पूर्ण होत नसतील, तर मग तुम्हाला एक्स्ट्रा संधी शोधणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी जबाबदेह आहात. म्हणजे तुम्हाला त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. आन्सरेबल आहात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी. तुम्ही एक्स्ट्रा का शोधण्याचा प्रयत्न करत नाही आहात. तर मित्रांनो, पहिलं पाऊल टाका. जर यामध्ये काहीही हेल्प पाहिजे असेल, एक्स्ट्रा इन्कम अपॉर्च्युनिटी तुम्ही पाहत असाल, एक्स्ट्रा शोधत असाल, तुमचं सध्याचं जे काही टाईम टेबल शेड्यूल चालू आहे, जॉब असेल किंवा एक्स्ट्रा जे काही काम करत आहात, तर तुम्ही त्यासोबत मिळणाऱ्या वेळेतून, एक्स्ट्रा वेळेतून, नोकरी करत करत मिळणाऱ्या वेळेतून
1 तास 2 तास 3 तास जर तुम्ही देऊ शकत असाल तर मी तुमच्यासोबत आहे. माझी सिस्टीम आणि मी तुम्हाला मदत करेन. रेग्युलर काम किंवा रेग्युलर इन्कम डिस्टर्ब न करता एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम कसा तुम्ही तयार करू शकता. मुद्दा आहे फक्त तुमच्याकडे 2 गोष्टी हव्यात. एक म्हणजे शिकण्याची तयारी आणि दुसरं म्हणजे करून दाखवण्याची जिद्द. थँक्यू व्हेरी मच म्हणेन आणि मी तुम्हाला सर्वांना निर्णय घेण्यासाठी ऑल द बेस्ट म्हणेन. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की बिझनेस करणं गरजेचं आहे हे माहीत असूनसुद्धा आपल्यापैकी 99% लोक बिझनेस का करत नाहीत. धन्यवाद.